फोटो का व्हिडिओ से त्यांनी अगदी स्पष्टपणाने सांगितलं त्याच्यामुळे कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही ही सरकारची भूमिका आहे। सगळ्याला न्याय देते। त्याच्यामुळे आपण असं काहीतरी एकदम हे करून चुकीचं काहीतरी निर्णय घेणं हे शेवटच्या टोकाचं काहीतरी असं एकदम हे करणं हे बरोबर नाही। याची काळजी तुम्ही लोकांनी घ्या आणि ते त्यांचं सरकारचं धोरण अतिशय चांगलं आहे। ज्यांना जे काही मिळणार आहे ते नियमानं याच्यानं कायद्यानं मिळणार आहे। त्याच्यामुळे कुणावरही अन्याय होणार नाही हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपल्याला स्पष्टपणानं सांगितले आणि ह्यांना जे काय आता शासनाकडून जी मदत आहे ते आपण मुख्यमंत्री महोदयापर्यंत हे सगळ्या गोष्टी आपण पोहोचू। त्यांच्याकडून जे आपल्याला मदत सहकार्य हवं आहे ते निश्चित करायचं। मुख्यमंत्री साहेबांनी दिलं आपलं एक पत्र देतो पत्र देतो पाठवू। तुम्ही त्याचा पाठपुरावा करा। त्यांना जेवढी मदत त्याच्यातून आपल्याला घेता येईल तेवढी मदत घेऊ। आणि दुसरा जो विषय आहे वेगळे जे विषय आहेत त्या विषयाबद्दल आपण चर्चा करत राहू। सगळ्यांशी आपण चर्चा करत राहू। जिथं जिथं आपल्याला न्याय मिळण्यासारखा विषय आहे त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू। ॲक्टिव्ह होता मुलगा सारखं फिरवत काल शरमभाईंनी फोन लावून कलेक्टरला पण बोलले सर आणि तो आता तो मुलगा बिचारा दुर्दैवानं हे केलंय करायला नको। हो सर करायला तुम्ही थोडंसं म्हणजे अशा विचारानं या सगळ्या प्रश्नानं हे प्रश्न मार्गी लागणार नाही किंवा सुटणार नाही। अशानं हे प्रश्न सुटणार आहे का? नाही सर हे होणार आहे का? आज नाईक नगरमध्ये आम्ही सर्व आलो होतो चव्हाण कुटुंबियांना भेटण्यासाठी। आपल्या सर्वांना कल्पना आहे की पवन गोपीचंद चव्हाण या युवकांनी अतिशय दुर्दैवी निर्णय घेतला, स्वतःच्या जीवाचा अंत केला आणि आता परिवाराला भेटल्यानंतर त्यांच्या वेदना ज्या आहेत त्या खरं शब्दामध्ये आपल्याला सांगता येऊ शकत नाही। माझी विनंती राहणार आहे की कोणी असं टोकाचं पाऊल घेऊ नये। आरक्षणाचा विषय किंवा कुठलाही विषय असला तर त्याच्या बाबतीमध्ये आपण संघर्ष करू शकतो, आपण मागणी करू शकतो आणि त्याच्या माध्यमातून निश्चित मार्ग निघतो। आपलं सरकार जे आहे हक्काचं आहे। देवेंद्रजी फडणवीस साहेब जे आहेत ते आपल्याला न्याय देण्यासाठीच तिथे आहेत आणि वेगवेगळ्या माध्यमातून जी काही मागणी होती लगेच रातोरात सगळं होऊ शकत नाही। कायद्याच्या चाकोरीमध्ये बसून एक विषय मार्गी लावण्याचं काम जे चालू आहे त्याच्यामध्ये सर्वांनी सहकार्य देखील करणं अपेक्षित आहे। कोणावरही अन्याय होऊ नये हीच साधारण सरकारची भूमिका आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपल्या सर्वांचं सहकार्य गरजेचं आहे। पुनश्च आपल्या सर्वांना विनंती आहे की असे टोकाचं पाऊल कोणी उचलू नये।